नाव सांगा। मी ॲडव्होकेट विद्यासागर वानखडे, दिवाणी व फौजदारी न्यायालय दर्यापूर येथे वकिली करतो। दर्यापूर येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेब यांच्या हस्ते पार पडला। त्यासोबत या उद्घाटनाला मुंबई हायकोर्टाचे सन्माननीय किलोर साहेब, सन्माननीय पाटील साहेब व इतर मंडळी विचारमंचावर उपस्थित होती। त्यासोबत संपूर्ण दर्यापूर, अंजनगाव आणि अचलपूर या बारची वकील मंडळी सुद्धा हजर होती आणि तो सोहळा अति अविस्मरणीय, कारण की दर्यापूर शहराच्या शोभेत म्हणजे एवढी भव्य आणि दिव्य वास्तू या न्यायालयाव्यतिरिक्त दुसरी कुठलीही नव्हती। तसेच दर्यापूरची एक जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी बरेच दिवसापासूनची प्रलंबित होती आणि ती प्रलंबित मागणी पूर्ण होऊन या देशाचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई साहेब यांनी काल त्या जिल्हा सत्र न्यायालयाचे उद्घाटन सुद्धा केलेले आहे। संपूर्ण जो सोहळा आहे हा सोहळा अगदी अविस्मरणीय होता, परंतु त्या सोहळ्यासाठी जे अमरावती जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश आहेत, जिल्हा न्यायाधीश आहेत सन्माननीय येरला दड्डा साहेब हे व दर्यापूर बारचे अध्यक्ष यांनी संगनमत करून म्हणजे जे काही दरम्यानच्या काळात जे चाललं या 8 दिवसाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी की म्हणजे अशी कुठलीही माहिती बाहेर येऊ दिली नाही। तसेच बारचे सदस्य व कार्यकारी मंडळी यांना सुद्धा विचारात घेतले नाही आणि त्यांना जर काही विचारलं तर प्रोटोकॉल आहे या सबबीखाली त्यांनी हा कार्यक्रम पार पाडला। आणि जेव्हा हा कार्यक्रम उद्घाटन झालं त्यावेळेस तिथं सरस्वतीचं पूजन करण्यात आलं आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि ही बाब म्हणजे फार मोठी छेदनीय व संतापजनक असणारी आहे, कारण की SR बोम्मई वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1984 न्यायनिवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 9 बेंचच्या न्यायनिवाड्यात असं म्हटलं होतं की सेक्युलरिझम इज द बेसिक फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि सेक्युलरिझमला तिथं खऱ्या अर्थानं फार मोठा तडा गेलेला आहे होऊ शकते। आणि त्याचसोबत 6 मार्च 2024 रोजी सन्माननीय न्यायमूर्ती अभय ओझ साहेब यांनी त्यांच्या भाषणात असं म्हटलं होतं पुण्याच्या कार्यक्रमामध्ये की कुठल्याही न्यायालय परिसरात कुठल्याही देवी देवतांचे व दीप प्रज्वलन करू नये आणि याला दुजोरा सन्माननीय न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी सुद्धा दिला होता। आणि भूषण गवई साहेबांनी त्यावेळेस असं म्हटलं होतं की झाडांनी पाणी देऊन एखादा प्रोग्राम हा म्हणजे होऊ शकतो, म्हणजे त्याचसोबत आपण संविधानाची प्रतिमा ठेवून सुद्धा सोहळा पार पाडू शकतो अशा प्रकारचं त्यांचं वाक्य होतं। परंतु त्यांना असं असताना सुद्धा त्यांच्यासमोर जिल्हा न्यायाधीश व दर्यापूर बारचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी वकील मंडळी यांनी त्यांना अंधारात ठेवून म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना अंधारात ठेवून प्रोटोकॉलच्या नावाखाली त्यांच्या हातून पूजन करून घेतले आणि वेळेवर असं झाल्यामुळे सन्माननीय भूषण गवई साहेबांना सुद्धा त्यामध्ये काही विघ्न आणता आले नाही। आणि असं जर असेल तर जे सेक्युलरिझमचं जे प्रिन्सिपल आहे हे तिथं खऱ्या अर्थानं तोडलं गेलं आणि त्याला जबाबदार अमरावती जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश येरला दड्डा साहेब व दर्यापूर बारचे अध्यक्ष व त्यांची मंडळी हे सुद्धा त्यांना तितकीच जबाबदार आहे, कारण की भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलरिझमला फार मोठं महत्त्व आहे। आणि जर समजा एकाच देवी देवताचं जर तिथं पूजन होत असेल तर यामधून संदेश काय देऊ शकतो, कारण की आणि तेही म्हणजे जिथं येणारे जे प्रमुख पाहुणे होते की ते म्हणजे दर्यापूरचे भूषण आहे असे सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब, दुसरे न्यायमूर्ती जे दर्यापूरचे जवळ आहेत सन्माननीय पाटील साहेब जे उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत, तिसरे दर्यापूर अमरावती जिल्ह्यातील वलगावचे किलोर साहेब हे सुद्धा न्यायमूर्ती आहेत। तसेच त्या मंचावर म्हणजे अमरावती जिल्ह्याचे विद्यमान खासदार, दर्यापूरचे विधानसभेचे विद्यमान आमदार, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, त्याचसोबत मोहता साहेब बार काउन्सिलचे हे सुद्धा उपस्थित होते। आणि अशा एवढ्या सर्व म्हणजे गदारोळामध्ये यांनी तो होऊ शकते की अध्यक्ष यांना कोणालाही प्रोटोकॉलची माहिती न देता त्यांच्या हातून काढून घेतलेले षड्यंत्रही असू शकते। आणि अशा प्रकारची ही जी बाब आहे ते निश्चितच निंदनीय आहे आणि हे निंदनीय बाब असल्यामुळे ती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनी असा जो प्रोटोकॉल राबवला आणि प्रोटोकॉल कोणाच्या माध्यमातून राबवला गेला याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे।
कारण की न्यायमूर्ती अभयवत साहेब म्हणतात की बा असं म्हणजे कृत्य न्यायालयीन परिसरात होणार नाही, दीपपूजन होणार नाही, कुठल्याही देवी देवताचं पूजन होणार नाही. आणि त्यांना जर गुजरात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जर देत असतील आणि त्यांच्या समोर जर त्यांच्या हातून जर असं कृत्य करून घेतलं जात असेल तर मात्र हे विचार करण्यासारखी बाब आहे. वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.